आता नवरात्रीचे उपवास ना संपायला आले आणि संपायला आले की काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. त्यावेळी अर्धी वाटी साबुदाणे आणि अर्धी वाटी वरई घ्यायचे. दोन्ही सेपरेट सगळे वाटून घ्यायचे. त्यामध्ये दही घालायचं, थोडंसं पाणी घालून एक चांगली अशी डोस्यासारखी पेस्ट करून घ्यायची. एका बाउलमध्ये काढायचं, थोडंसं पाणी घालून छान असं सरसरीत बॅटर करून घ्यायचं. बॅटर रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत चटणी करायची. कच्चे शेंगदाणे, हिरवी मिरची, त्यानंतर थोडंसं आलं घालायचं, 1 ते 2 चमचे दही, मीठ, साखर आणि थोडं पाणी घालून ही मस्तपैकी उपवासाची चटणी चांगली बारीक वाटून घ्यायची. वरून ना मस्तपैकी तुपामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन छान अशी उपवासाची चटपटीत चटणी आपली तयार झाली. तोपर्यंत डोसाचं बॅटर पण बघा अगदी चांगलं रेस्ट झालं होतं. चवीनुसार मीठ घातलं, सगळं बघा चांगलं मिक्स करायचं. डोसाला चांगला रंग येऊन थोडीशी पिठी साखर घातली. तवा चांगला तापला की पाण्याचा हापकारा मारून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा. गॅस बारीक करून ना अगदी डोसा पातळ होईपर्यंत पसरवून घ्यायचा. वरची बाजू कोरडेली की छान तूप सोडायचं. छान असा हा उपवासाचा कुरकुरीत डोसा तयार होतो आणि चटणी सोबत तर अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा जरूर ही रेसिपी करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.